28व्या पर्वामध्ये मात्र आपण आज दिवस क्रमांक 7 आपण पाहतो आणि 7व्या दिवसातील पहिल्या फेरीतील 6वी मॅच अंतिम सामना पहिल्या फेरीचा आपल्याला पाहायला मिळतो। एका बाजूला एसए मुरबाड वर्सेस एनपी स्पोर्ट्स शहापूर या दोन बलाढ्य टीममध्ये क्षितिज कंठे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत। मुरबाड एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू हा गोलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंडला फलंदाज एनपी स्पोर्ट्स शहापूरच्या वतीनं सूरज आणि नॉन स्ट्राईक एंडला हेमंत अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज तयार क्षितिज कंठे व्हेरी फास्ट बॉल गेम ऑन। पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय फलंदाज सूरजच्या बॅट मधून स्वीट साऊंड ऑफ द बॅट चेंडू लॉंगॉनला येतो आणि वन बाउन्स सोड दिला। पहिला चौकार क्षितिज कंठेचं स्वागत केलंय वेलकम टू ग्राउंड। धावसंख्या फलकावधी 4 सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना सूरज आणि हेमंत त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला सज्ज आहे। त्याचा प्रतिबिंब त्याचा आरसा आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला। गोलंदाज तयार यावेळेस क्षितिज लाईन चांगली पाहायला मिळते। रायसिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी आपण पाहतोय। अगदी अखूट टप्पाचा बॉल अगदी परफेक्ट डिलिव्हरी आपण पाहिली। अगदी नाकाजवळून जाणारा हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो। तत्पूर्वी हा डॉट बॉल अगदी सुरुवातीला आपण पाहिलं ना की दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी आरशासारखे प्रतिबिंबासारखे उभे असतात। गोलंदाजाचा आरसा म्हटला तर यष्टीरक्षक आणि स्ट्रायकर एंडचा आरसा आपण म्हटला तर नॉन स्ट्राईक एंड। यावेळेस फलंदाज आपण पाहिला तर बीट होता सातत्याने लाईन चांगली पाहायला मिळते। सूरजला मात्र कदाचित सूर गवसला पहिल्या बॉलवरती, परंतु आता दिशेपासून आपण पाहिलं तर नियंत्रित गोलंदाजी करत असताना कोणत्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये। दोन चेंडू सलग लागोपाठचे डॉट येत आहेत। लाईन चांगली पाहायला मिळते। क्षितिजला माहिती आहे जरी चौकाराला जरी षटकाराला परंतु आपल्याला कमबॅक करावं लागेल या पहिल्या षटकामध्ये। प्रतिस्पर्धी संघावरती आपण पाहिलं तर प्रहार करायचा होता, परंतु यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक परंतु नो मॅच लँडमध्ये तीन क्षेत्ररक्षक अमर सर आपण पाहिलं ना। सध्याच्या घडीला 3 गोष्ट जेव्हा एकत्रित येतात ना तेव्हा आम्हाला चांगलं आठवत आहे की कोरोना, त्यानंतर ओमिक्रॉन आणि त्यानंतर पडलेला अवकाळी पाऊस। या 3 गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा कोणतेच काम शक्य झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे। आणि यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूला शेवटच्या क्षणाला पॉज दिलाय। 3 धावा मात्र रोखू शकत नाही आहेत, परंतु या 3 धावेने संघाचा धावफलक देखील पुढे सरकत आहे। 7 धावा पहिले षटक प्रगतीपथावरती असताना क्षितिज कंठेचं हे षटक आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने। पुन्हा एकदा मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये, परंतु अगदी डिक्लेअर झोन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे नाहीये। एक धाव इथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने 8 धावा। धावफलकावरती आहेत। मॅच बॉल मैदानावरती परततोय। शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतो क्षितिज कंठेचं कमबॅक करणारं षटक आपल्याला पाहायला मिळालं। जरी चौकाराला पहिल्या बॉलवरती कोणत्याच गोलंदाजाला अमर सर आवडत नाहीये की चौकार आणि षटकार आलेला, परंतु कमबॅक यापेक्षा चांगली वापसी मैदानावरती काय असू शकते। एनपी स्पोर्ट्स शहापूरच्या अगेन्स्ट एसए मुरबाड संघ आपण पाहतो नाणेफेकीचा कौल जिंकलाय। एका बाजूला आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये सिद्धिविनायक मुरबाड हा संघ देखील विजयी झालाय। एमडी शिरोल या संघाच्या अगेन्स्ट त्याने मात्र चांगली धावसंख्या उभारली। 77 धावा त्याने उभ्या केल्या होत्या आणि 78 धावांचा टार्गेट चेस करत असताना तो संघ बॅकफुटवरती गेला, परंतु आता एसएम मुरबाड हा संघ आपण पाहतोय। शेवटचा अंतिम बॉल यावेळेस बॅटची आतली कडा आणि कदाचित शेवटचा बॉल भरपूर चांगला पाहायला मिळाला आणि कोणती संधी नव्हती। फलंदाज आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला सूरजकडे आणि यावेळेस चेंडू आलाय डॉट। धावसंख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिली स्थिर। पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि 8 धावा धावफलकावरती। चांगली स्पर्धा आपण पाहतो। मॅन ऑफ द सिरीज साठी 2 बाईक तुम्ही पाहतात अगदी समोरच्या दिशेने विहान होंडा या कंपनीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2 बाईक ज्यांच्यावरती अगदी शेवटच्या अंतिम दिवसामध्ये कोणता खेळाडू स्वार होईल, जो ग्रामीण 1 गाव 11 मधून असेल एक खेळाडू आणि तालुका ओपन हाफ मधून एक खेळाडू तुम्हाला त्या बाईकवरती स्वार होताना पाहायला मिळेल।
अतिशय चांगली स्पर्धा, दर्जेदार. शहापूर तालुक्याचा अभिमान सातत्याने म्हटलं तर धर्मवीर चषक 2022 या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. 8 धावा धावफलकावरती आहेत आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात येईल. गोलंदाज आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात गोलंदाज प्रशांतला आपण पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेस लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळायचा होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परंतु एक डी झोन मध्ये धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक देखील रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळते. जी स्ट्राईक अगदी हेमंतकडे होती ना, ती स्ट्राईक आता सूरजकडे आहे. सूरजचं आपण पाहिलं तर सुरुवातीला त्याने 5 चेंडू फेस केले, 7 या धावसंख्येवरती नाबाद आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये 2 या धावसंख्येवरती खेळ करत असताना हेमंतला तुम्ही पाहिलं नॉन स्ट्राईक गेनला. गोलंदाज तयार प्रशांत. यावेळेस फटका प्रतिम ताकदीचा वापर, परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहतोय इथे यावेळेस झेल टिपर असताना स्वतःला पूर्णपणे स्ट्रेच केलंय आणि एक चांगला झेल तिथे संपन्न होत असताना फलंदाज बाद होईल. सूरजला परतावा लागेल. लागणारा पहिला धक्का, बिग विकेट, बिग लॉस. बडी मछली जाल में सूरज बॅक टू द डगआउट. काय आपला तू झेल त्या ठिकाणी टिपला. हरीश होते अगदी पूर्णपणे स्वतःला स्ट्रेच केला. शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूवरती नजर आपल्याला पाहायला मिळाले आणि अगदी मी तर म्हणेन जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर चालला होता त्या चेंडूला मात्र अडवण्यामध्ये यश आलं. कदाचित थोडेसे फ्लाय झाले आणि चेंडूला पकडण्यामध्ये यशस्वी होत असताना फलंदाज सूरजला मात्र बाद केलंय. धावसंख्या धावफलकामध्ये 1 बाद 8, 1 बाद 9 धावसंख्या आपण पाहतोय. सर्व विजेता संघांना आम्ही आमंत्रित करतोय. त्या संघांचे संघनायक, पहिले मॅच जिंकली ठोडे 11 संघाचे संघनायक, त्यानंतर सिद्धिविनायक मुरबाड संघाचे संघनायक, तिसऱ्या मॅच मध्ये राजे बॉईज संघाचे संघनायक, त्यानंतर शिवम गेरसे संघाचे संघनायक आणि साई स्पोर्ट शहापूर असे 5 संघ पहिल्या फेरीमध्ये विजयी झालेत. या विजयी संघाचे संघनायक यांना आमंत्रित केले जाते. आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे, जिथे अभिसर आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे. ड्रॉ या ठिकाणी केला जाईल. या 6 संघांमधून अजून एक संघ आम्हाला मिळणं बाकी आहे, ज्यामध्ये मॅच आपण पाहतोय एस एम मुरबाड वर्सेस NP स्पोर्ट शहापूर. यातील विजेता संघ आम्हाला आजच्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील 6वा संघ मिळेल. 5 संघ ऑलरेडी पुढे सरकलेत. ठोडे 11, सिद्धिविनायक मुरबाड, राजे बॉईज, शिवम गिरसे आणि साई स्पोर्ट शहापूर हे 5 संघ आणि या 5 संघाच्या संघनायकांना इन्व्हाइट केलं जात आहे. धावसंख्या धावफलकावरती अद्याप 15 चौकाराच्या साह्याने दुवाऱ्या अंकामध्ये 13 धावा धावफलकावरती आहेत. आखो टप्प्याचा बॉल आपण पाहतोय. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. धावा सुद्धा कदाचित चांगला असं मिळते. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते 15 या आकड्यावरती. 15 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सूरज बाद झाला अवघ्या 7 या धावसंख्येवरती, ज्याने मात्र आपण पाहिलं तर अद्यापर्यंत 5 चेंडू त्याला फेस केले, परंतु झेलबाच्या रूपाने त्याला परतावं लागलं आणि त्याच्या जागी आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावरती अजित येत आहेत. अजित आणि हेमंत ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज तयार. शेवटचा अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. प्रशांत ऑन साइडला फटका प्रतिम आहे. खूप मोठी दरी आहे आणि या दरीला मात्र भेद चेंडू सरळ चाललाय. डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन्स मिळतायत 4. हा येतोय चौकार. संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि सातत्याने धावा आणि धावांसाठी चाललेली ही धावपळ आपण पाहतोय. 19 धावा. शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतोय आणि अंतिम बॉलचा सामना करण्यासाठी फलंदाज हेमंत सज्ज आहेत. प्रशांत टू हेमंत असं कॉन्ट्रास्ट तुम्हाला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती आपल्याला पाहायचं आहे धावा किती येतील, सिंगल, डबल, तिहेरी की चौकार की षटकार. शेवटचा बॉल. यावेळेस लाईन चांगली आहे, मिस केलंय.
मित्रमंडळी आपण पाहतो यावेळेस फलंदाज हेमंतने शेवटचा अंतिम बॉल आपण पाहिला तर प्रशांतचा भरपूर चांगला पाहायला मिळाला. थोडीशी गती कमी केली आहे आणि अगदी समोरच्या दिशेने चेंडू खेळायचा होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाही आहे आणि हा चेंडू या दरम्यान डॉट आला. धाव फलकामध्ये स्थिर आहेत 19 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला तर खूप कमी धावसंख्या आपण पाहिली 8 धावा होत्या आणि या षटकामध्ये एकंदरीत 11 धावा खर्च केला गोलंदाज प्रशांतने, ज्यामध्ये आपण पाहिलं तर एक विकेट देखील संपादित केली आहे. सूरजला बाद करण्यामध्ये यश आलं आणि 11 धावा त्याने खर्च केला. एकंदरीत 19 धावा. धाव फलकावरती 9.50च्या गतीनं हे करंट रनर बॅटिंग करत असताना NP स्पोर्ट्स शहापूर संघाच्या खात्यामध्ये. चला पाचही संघाच्या संघनायकांना इन्व्हाइट केलं जातंय. आपण ड्रॉ साठी लगेच यायचे. थोडे 11 सिद्धिविनायक मुरबाड, राजे बॉईज, शिवम गिरसी आणि साई स्पोर्ट्स शहापूर हे 5 संघ सेकंड राऊंडसाठी क्वालिफाय झाले. दुसरा फेरीमध्ये आपण पाहिले तर हे संघ जाऊन पोहोचलेत. त्यांना विनंती आपण यायचे. पुढे एकदा आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक दुसरं षटक क्षितिज कंठे या गोलंदाजाला तुम्ही पाहू शकाल. मुरबाड एक्सप्रेस गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सच्या स्ट्राईक एंडला अजित. आखो टप्प्याचा बॉल अगदी योग्य तो वापर करत असताना आपण पाहतोय जबरदस्त लाईन यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम लाईन आणि लेंथ गोलंदाज क्षितिज कंठे जी आपल्याला पाहायला मिळते. कदाचित अजितच्या अगेन्स्ट आपण पाहिला तर हा अप्रतिम बॉल होता. चेंडू बॅटच्या संपर्कात येऊ शकला नाही. ऑन साईडला खेळून दाखवतात की कदाचित हा चेंडू ऑन साईडला घ्यायचा होता. ऑफस्टिक वरून जाणार हा चेंडू अप्रतिम राहिलाय क्षितिज कंठेचा. यावेळेस कव्हरच्या दिशेने डिपेक्सचा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सरळ चाललाय. ताकदीचा पुरेपूर वापर आणि मनगडीच्या साह्याने चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळताय 6. अजितच्या बाळमधून यावेळेस येतो हा षटकार. 25 धावा 25. धावा येणं फार गरजेचं आहे. धावा कशा का होईना परंतु धावा येणं फार गरजेचं आहे 5 षटकांमध्ये. कारण अगदी आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये तब्बल 88 धावा नोंदवल्या गेल्या साई स्पोर्ट्स शहापूर या संघाच्या माध्यमातून. पुण्याच्या वेळेस बॅटची लिडिंग एज. चेंडू अगदी पाठीमागे येतोय अगदी शॉर्ट फाईन लेग मध्ये आणि एकच धाव तिथे मिळते. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 26 धावा. 26 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. 26 तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर क्षितिज कंठेला आपण पाहिलं. ज्या क्षितिज कंठेला मात्र चौकाराने त्याचं पहिल्या षटकामध्ये स्वागत केलं परंतु अगदी दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक षटकार देखील त्याच्या षटकामध्ये आलाय जो अजितच्या बॅटमधून. एक चांगला खेळाडू अजित तिसऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू आला आणि आपल्या नावाची आक्रमकता इतिहास सिद्ध करत असताना म्हटलं जातं ना आज तुम्ही स्वतःला सिद्ध करा लोक तुम्हाला आपोआपच प्रसिद्ध करतील. जर मात्र आजचं स्ट्रगल तुम्हाला उद्याच्या गुगलवरती तुम्हाला सर्च केला जाईल आणि या मॅचमध्ये आपण पाहतो ऐन मोक्याच्या क्षणी तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल किंवा चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस मुरबाड एक्सप्रेस. आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ चाललाय लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय परंतु पंच मुन्ना पठाण सर अंपायर सिग्नल 2 धावा या ठिकाणी डिक्लेअर असतील आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती धावफलकावरती धावा आहेत 28. 28 धावा. तिसऱ्या षटकात येईल शेवटचे अंतिम 2 बॉल. वन बाउन्स या ठिकाणी इशारा देतात. कदाचित या 2 बॉलवरती जर असा चेंडू अडवला क्षितिज कडून तर कदाचित अंपायरला काही निर्णय देणं भागच पडेल. दंडित करावं लागेल असं चित्र सांगत असताना मुन्ना पठाण सर यावेळेस मिस्टामिक झालंय. क्षेत्ररक्षक येत आहेत. जजमेंट फार चांगलं आहे. लॉंग ऑफ वरून आपण पाहिलं यावेळेस सेल टीपला गेला. फलंदाज मात्र तिथे बाद होत आहेत. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना यावेळेस टीम NP स्पोर्ट्स शहापूर संघाला हेमंत बॅक टू द पॅव्हिलियन.
शेवटचा आणि अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती आपल्याला पाहायचं कशा पद्धतीची आता कमबॅक करावे. यावेळेस आपण पाहिलं ना क्षितिजला एक षटकार आला, पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला, परंतु त्याने शेवटच्या 5 बॉलवरती भरपूर चांगलं कमबॅक केलं. पहिला चेंडू क्षितिजचा या षटकामध्ये डॉट आला, त्यानंतर षटकार अजितच्या बॅटमधून आला, परंतु त्याने अगदी 3 चेंडूमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवलंय. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती आपल्याला पाहायचं आहे. म्हटलं जातं ना आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याप्रमाणे थव्यांपेक्षाही गरुडाची झेप नेहमी मोठी असते, परंतु ती गरुड झेप इथे तुम्हाला घ्यावी लागेल. आकाश भरारीचं वेळ हे रक्तातच असावं लागतं. गोलंदाज तयार क्षितिज. यावेळी चांगला फटका, अफलातून स्ट्रोक, क्षेत्ररक्षक होते त्याच्या अबाक्याच्या बाहेर, चेंडू सरळ चालला लॉंग ऑन सीमारेषे बाहेर, सीमारेषा पार, रन्स मिळतात 6. हा येतो षटकार. लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतं आणि फलंदाज अजितच्या बॅटमधून आक्रमक पवित्र आपण पाहिला तर सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधून येतात. धावा फलकामध्ये आहेत 34. धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 11.33च्या सरासरीने धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड राऊंडसाठी ड्रॉ केला जाईल. 5ही संघाच्या संघनायकाने मात्र इथे यायचे. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आदरणीय विजयभाई भगत, शहापूर नगर पंचायतीचे नक्कीच आपण पाहिले तर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आणि या शहापूर शहराचे शहर प्रमुख आदरणीय विजयभाई भगत यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे ड्रॉ करणार आहोत. चौथं षटक आपण पाहतोय गोलंदाज छोट्या. चौथ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. छोट्या येतात गोलंदाजी मार्कवरती. 34 धावा धावफलकावरती आहेत. 11.33च्या सरासरीने धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या ठिकाणी सेकंड राऊंडचे कंप्लीट झालेत आणि नेक्स्ट मॅच कोणाची असेल ते मात्र आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचू. चौथं षटक छोट्याच्या खांद्यावरती आहे. याने मुरबाड या संघाच्या वतीने आपण पाहतोय चौथं षटक. 34 धावा धावफलकावरती आहेत. यसे मुरबाड. यावेळेस आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय की पाहायचे, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. मिस टायमिंग झालंय आणि यावेळेस झेल स्वीकारलाय. सोपा झेल, फलंदाज मात्र बाद होईल. यावेळेस अख्तर शेखला परतावा लागेल. खाता न उघडतात ज्या पावलाने अख्तर शेख आतमध्ये आलेत त्याच पावलाने मात्र परतीच्या प्रवासाला फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल. एका बाजूला राजे बॉईज तर दुसऱ्या बाजूला ठोणे 11. नेक्स्ट मॅच असेल गिरसे शिवम गिरसे वर्सेस चालू सामन्यात येईल विजेता संघ आणि तिसरे मॅच असेल साई स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक मुरबाड. चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर छोट्याला या ठिकाणी 5 रन केलं गेलं आणि पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली आहे. गोलंदाज छोट्याने धावांवरती रोख लावण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा अजितसाठी हा बॉल आपण पाहिला तर चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर होतो. नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळाला आणि यष्टिरक्षक चेंडूला गॅदर करत असताना आपण पाहिला तर भरपूर चेंडू शरीरापासून दूर ठेवण्यात आला आणि धाव मिळते एक्स्ट्राच्या रूपानं. अंपायर सिग्नल वाईड बॉल. पुन्हा एकदा यावेळेस स्विंग अँड मिस. ज्या अजितने मात्र 2 षटकार लगावलेत गोलंदाज क्षितिज कंठेच्या अगेन्स्ट, त्या अजितला मात्र थांबवण्यामध्ये यश येते. पहिला चेंडू वाईड आला, पहिला चेंडू विकेट आली, त्यानंतर वाईड बॉल, त्यानंतर आता मात्र डॉट. धाबसंख्या धावफलकावरती अगदी 35 या धाबसंख्येवरती स्थिर आपण पाहतोय. चौथं षटक अत्यंत नामवंत स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस बागची आतली कडा, चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एकच धाव तिथे मिळते.
एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागतं. आपण जर पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण फेक सुरेख होते आणि त्या दरम्यान जो कालावधी होता त्यामध्ये मात्र मिळते एक धाव. एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागतं. आता सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. अजितला माहिती आहे 2 षटकार ठोकल्यानंतर मात्र अजितच्या अगेन्स्ट गोलंदाज मात्र छोट्याला आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी करत असताना आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि एक धाव इथे मिळते. एका धाबेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतंय. सिंगल सिंगल आणि सिंगल पाहायला मिळते. एकेरी धाव सातत्याने आणि एकेरी धावेच्या मदतीने या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तरी क्रीडांगणाची सीमारेषा अगदी भरपूर दूर पाहायला मिळते. कदाचित फलंदाजांना भरपूर प्रयत्न करावा लागतात. बॅटिंगचा फ्लो आपण जर पाहिला ना तर भन्नाट वेगाने ड्रिल करावा लागतो जेणेकरून ताकदीचा वापर देखील करावा लागतोय. मनगट आणि मस्तक या तिहेरी संगमाच्या आधारावरती बॅटिंग करावी लागते. तेव्हा मात्र चांगले धावसंख्या उभारण्यासाठी हे खेळाडू या ठिकाणी सज्ज असतात. धावसंख्या फलकावरती अद्यापर्यंत आपण पाहिला तर खेळाडू थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. व्हाईट बॉल आणि त्यावरती मिळते एक धाव. 1+1 या 2 धावा प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः बहाल केल्या जात आहेत. यष्टीरक्षकाने चेंडू गॅदर केला परंतु फेक थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. एकोणचाळीस धावा फलकावरती आहेत. पूर्वार्ध अतिशय शांत पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. चौथं षटक आणि चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर छोट्याने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. अद्यापर्यंत कौतुक करावं तितकं कमी आणि चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावा फलकावरती 40 धावा. आपण जर विचार केला क्षितिज कंठेचं 2 षटक ज्याने हाताळले पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र 2 षटकाचा स्पेल राहिला त्यामध्ये 23 धावा त्याने खर्च केल्या. 1 षटकाचा स्पेल आपण पाहिला प्रशांत ज्यामध्ये 11 धावा त्याने खर्च केला. 1 गडी त्याने बाद केला आणि या षटकामध्ये छोट्याचं कौतुक करावं लागेल ज्याने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि गडी देखील बाद केला. चांगली गोलंदाजी राहिली. निर्णायक षटक होतं. 40 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय SM मुरबाड या संघाच्या वतीने अंतिम षटकामध्ये गोलंदाजाचा वापर केलाय तो म्हणजे विलास अंतिम षटक. लाईन पाहावी लागेल. कदाचित दिशाहीन गोलंदाजी. कीपर देखील बीट झालेत आणि व्हाईट+1 या मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती अगदी स्लॉगवरचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं असतात. अक्षरशः गोलंदाज विलास करून त्या 2 धावा बहाल केल्या गेल्या प्रतिस्पर्धी संघाला. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतो लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक होते झेलची संधी परंतु झेल केला ड्रॉप आणि एकच धाव तिथे मिळते. फेकी ॲक्युरेट पाहायला मिळते. कदाचित एक धाव इथे मिळते आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 43 धावफलकावरती माफ करा 43 धावा धावफलकावरती आहेत. 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आज 7व्या दिवसामध्ये JP पॅनलच्या माध्यमातून काम करत असताना यावेळी चांगला फटका. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सरळ चाललाय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू शूम अंतर. आउट ऑफ द पार्क षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 6 या धावसंख्येने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अजित फोर्डे खूप मोठं नाव पाहायला मिळत आहे. चेरवली संघातील हा खेळाडू आपण पाहतो आणि आज चेरवलीला बिलॉंग करणारा हा खेळाडू NP स्पोर्ट्स शहापूर संघामधून खेळत असताना आपण पाहतोय. 3 षटकार अद्यापर्यंत अजित फोर्डे यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती नाबाद खेळतायत. लाईन चांगले पाहायला मिळेल की यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय त्यावरती केले प्रहार आणि वेगाला प्रत्युत्तर देत असताना अजित फर्डेच्या बॅटमधून अजून एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू सरळ चाललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलग लागोपाठचा दुसरा षटकार. धाव फलकामध्ये आपण पाहिलं तर धावांसाठी जो संघ संघर्ष करत होता छोट्याने मात्र 6 धावांचं षटक हाताळलं ज्यामध्ये 4 षटकामध्ये 10ची सरासरी आपण पाहिली आणि
40 धाबा आपण पाहिल्या आणि या षटकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 2 बॉलमध्ये तब्बल 14 धाबा खर्च केल्यात गोलंदाज विलासने. धावा फलकावरती यावेळेस आपण पाहिलं तर 55 धावा. NP स्पोर्ट्स शहापूर या संघाला शुभेच्छा येतात. वैभवजी पाटोळे मॅन फ्रॉम शेंद्रून त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा, त्यांचं देखील हार्दिक आभार. यावेळेस इथे ऑनसाईडला फटका चांगला अजित फर्डेच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसतील आणि अगदी एकटप्पा घेत चेंडू डोक्यावरून फ्लाय होतोय. रन्स मिळत आहेत 4. हा येतोय चौकार. अजित फर्डे मात्र थांबत नाहीये. काय बॅटिंग करतात, लाजबाब. सुरुवातीला आपण पाहिलं तर संघ अडचणीत होता. NP स्पोर्ट्स शहापूर SM मुरबाड संघाच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर भरपूर चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली आहे. 4 षटकामध्ये अफलातून स्पेल राहिला. कदाचित असं वाटलं की 10च्या सरासरीने 50 धाबांपर्यंत हा संघ मजल मारेल, कारण 4 षटकामध्ये 40 धाबा आपण पाहिल्या आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर अक्षरशः डेट ओव्हरमध्ये इथे फलंदाजी आक्रमक केली आहे अजित फर्डेने. 2 षटकार 1 चौकार, वाईट +1 अशा एकंदरीत 2 धाबा बहाल केल्या आणि इथून मात्र कदाचित या षटकाला ग्रहण लागलं आणि गोलंदाज विलास या गोलंदाजाला देखील ग्रहण लागलं. धावा फलकावरती खर्च करतात एकंदरीत 18 धावा 3 बॉलमध्ये. अजून एक बॉल बॅटच्या व्यवस्थित रोडरमध्ये चेंडू सरळ चालला. उंची तर घेतली आहे, लांबी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू सरळ चालला. यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे वाडिश लॉंग ऑनला बीट करून जाणारा बन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. काढू 30 या धावत संख्येवरती नाबाद खेळतायत अजित फर्डे. अजित फर्डेची मात्र खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. अजित फर्डे साठी का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती अद्यापपर्यंत 65 धावा. यावेळेस इथे समरण डिलिव्हरी आपण पाहतोय. फलंदाज अजित फर्डे या ठिकाणी एक धाव इथे मिळते आणि एका धावेच्या मदतीने सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने 66 धावा फलकावत आहेत. 67 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे SM मुरबाड या टीम समोर. सेकंड राऊंडची पहिली मॅच दोन्ही संघाला मी टॉससाठी इन्व्हाइट करू. एका बाजूला राजे बॉईज आणि दुसऱ्या बाजूला ठुणे 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे टॉससाठी. सेकंड राऊंडची पहिली मॅच, दुसरा फेरीतील पहिली लढत या 2 संघांमध्ये होईल आणि त्या 2 संघांमध्ये केल्या जाईल टॉस, केली जाईल नाणेफेकी. तर आपण यायचे राजे बॉईज वर्सेस ठुणे 11. सदुसष्ट धावांची गरज आहे आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर विलासने 26 धावा खर्च केला. अत्यंत महागड षटक. आपण जर बॉलिंगवरती बॉलिंग समरीवरती जर आपण नजर टाकली तर क्षितिज कंठेने 2 षटक हाताळले, ज्यामध्ये 23 धावा त्याने खर्च केल्या. प्रशांतचं आपण पाहिलं त्यामध्ये 11 धावा त्याने खर्च केल्या. छोट्याचा आपण विचार केला तर 6 धावा त्याने खर्च केल्या आणि विलासचं अंतिम षटक 26 धावांचं राहिलं. तिथे मात्र धावत संख्येचा आपण जर पाहिला ग्राफ तर अगदी 60+ पाहायला मिळाला आणि 66 धावा नोंदवल्या गेल्या पूर्वार्धामध्ये. 67 धावांचं आव्हान असेल. या आव्हान कशा प्रकारे पेलवलं जाईल ते म्हणजे SM मुरबाड संघाच्या वतीनं या 21 सत्रामध्ये पुढे एकदा व्हॉइस ऑफ शहापूर अमरजी राऊत सर यांना धन्यवाद.
मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातला एक बिग फाईट, संघर्षाची अनुभूती देणारा सामना आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. NP स्पोर्ट्स शहापूर विपक्ष एस.ए. मुरबाड. NP स्पोर्ट्स शहापूर या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 66 धावा धावफलकावर लगावल्यात आणि समोरच्या एस.ए. मुरबाड या संघाला विजयाकरता 30 चेंडू आणि 67 धावांचं मात्र आव्हान उभं केलं गेलंय. नक्कीच ज्या पद्धतीनं शेवटच्या काही षटकांमध्ये आपण अजित फर्डे यांच्या माध्यमातून आक्रमक फलंदाजी पाहिली, अजित फर्डे नावाचं वादळ या मैदानाच्या आत घोंगावताना आपण पाहिलं आणि त्या वादळामध्ये अक्षरशः शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाज खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त झाले आणि त्याचा परिपाक तब्बल 66 धावा या डावाच्या सुरुवातीच्या पहिल्या 5 षटकांमध्ये 66 धावसंख्येपर्यंत मजल पाहायला मिळाली. 30 चेंडू आणि 67 धावांचं आव्हान असेल एस.ए. मुरबाड या संघाकडे. सलामीवीरांच्या भूमिकेत एस.ए. मुरबाड या संघाकडनं आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतील. स्ट्राईकला असेल फलंदाज छोटे आणि नॉन स्ट्राईक स्ट्राईकला असेल छोटे आणि नॉन स्ट्राईकला असेल विलास वारगडे. मोठी नाव बॉलिंग मार्कवर सज्ज असेल शहापूर टेनिस क्रिकेट विश्वातील एक अडाळ तारा हेमंत सोकांडे. 30 चेंडू 67 धावा. हेअर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पहिला चेंडू ऑब्जेक्टच्या बाहेर बिरकावून दिले. कव्हरच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू करतोय ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पडेल पुरा कारण चेंडू निघून गेलाय. सीमा पार धावा मिळतील. 4 प्राप्त होतोय चौकार. पहिल्या चेंडूवर आघात केला गेलाय. पहिल्या चेंडूवर शंकराज झालाय. एस.ए. मुरबाड संघाने देखील सांगितलं की आम्ही आक्रमणानं सुरुवात करू. कुठल्याही प्रकारची दया माया न दाखवता या संघाच्या विरुद्ध जे एक अग्रेसिव्ह मोड धारण करायचा आहे तो मोड आणि मूड या दोन्हींना कन्वर्ट केले जाते. पहिल्या चेंडूवर चौकार. या षटकातला दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे. छोट्या स्टॅन अँड रिलीव्हर लेफ्ट स्क्वेअर ड्राइव्ह. चेंडू निघून जाईल. 1 बाउंड. सीमा पार चौकार. दोन चेंडू सुरुवातीच्या 2 चेंडूवर लगातार 2 चौकार. ज्या पद्धतीनं आक्रमण व्हायला हवं, आश्वासक सुरुवात व्हायला हवी, अगदी त्याच पद्धतीनं ही सुरुवात पाहायला मिळते. कोणत्या प्रकारचं फुटवर्क छोट्याकडनं पाहायला मिळत नाही. परंतु जी मनगटातील ताकद आहे बॉलवर अप्लाय करताना, फटक्यामध्ये कन्वर्ट करताना, रूपांतरित करताना लाजवाब फटके आपल्याला छोट्याच्या बॅटमध्ये. या तिसऱ्या चेंडूवर हेरलंय फलंदाजाच्या स्टान्सला आणि त्या पद्धतीनं बॉलिंग मध्ये मात्र आपल्याला बदल पाहायला मिळतो हेमंत सोकांडेकडनं. निर्धाव चेंडू. या षटकातला पुढचा चेंडू 8 धावा धाव फलकावर. चेंज ऑफ पेस होता. गुडलेन स्पॉट वरचा चेंडू थोडासा आतमध्ये आला. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आणि कुठेतरी भिरकावण्याच्या नादामध्ये बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पहिला चेंडू चौकार. सेकंड बॉल चौकार. तिसरा बॉल डॉट आणि फोर्थ बॉल डॉट. चांगले कमबॅक यावेळेला हेमंत सोकांडेच्या माध्यमातून. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला चेंज ऑफ पेस. बॅक ऑफ हँडचा वापर. लाजवाब गोलंदाजी. म्हणून म्हणतात ना, तुम्हाला फलंदाजाच्या आक्रमणापासून वाचायचं असेल तर 2 गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असायला पाहिजेत. एक म्हणजे परफेक्ट यॉर्कर आणि दुसरी म्हणजेच तुमच्याकडे असलेलं व्हेरिएशन. यावेळेला त्या व्हेरिएशनचा वापर. या अगोदरचा चेंडू आपल्याला थोडासा इन स्विंग पाहायला मिळाला. अनएक्सेप्टेड बाउन्स होता. चेंडू आतमध्ये आला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. यावेळेला चेंज ऑफ पेस केला गेला. संत गतीचा चेंडू. फलंदाज चकित, आश्चर्यचकित, अचंबित. या षटकातला पुढचा चेंडू लगातार 3 डॉट चेंडू. यावेळेला टॉप एज लागली आहे. फर्स्ट स्लिप सूरज हजारे तिथं मात्र तैनात, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एस.ए. मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद 9 धावा आणि विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 24 चेंडू आणि 58 धावा.
24 चेंडूमध्ये अजूनही 58 धावांचं लक्ष असेल, परंतु पहिल्या 2 चेंडूंवर सलग 2 चौकारांनी सुरुवात झाली आणि या मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये एनपी स्पोर्ट्सच्या गोलंदाजांवर आक्रमण बोललं जाईल का, हल्ला चढवला जाईल का आणि निश्चितपणानं पहिल्या डावातल्या आक्रमणाचा परतावा बदला वचपा काढला जाईल. या पद्धतीची समीकरणं, या पद्धतीचे प्रश्न, या पद्धतीचे विचार कुठेतरी या मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. परंतु त्यानंतर तिसऱ्या चेंडूपासून हेमंत सोकांडे यांनी मात्र खऱ्या अर्थानं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. सगळं संपल्यासारखं वाटलेलं असताना पुनरागमन कसं करावं, समोरच्याच्या मनामधल्या प्लॅनिंगला आपण खारीज कसं करावं आणि समोरच्याचा वाढलेला आत्मविश्वास कमी कसा करावा, या सगळ्या गोष्टींची उत्तरं यावेळेला तिसऱ्या, चौथ्या, 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या चेंडूवर हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 3 लगातार डॉट बॉल, शेवटच्या चेंडूवर एक सिंगल प्राप्त झाली आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा मजबूतीनं पुनरागमन केले ते एनपी स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांनी. बॉलिंग मार्कवर बॉलर असेल नन्नू म्हणजेच रुपेश. फर्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेला लाजवाब गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाजीचा नमुना यावेळेला. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला गेला, अवे फ्रॉम बॉडी करण्याचा प्रयत्न होता, त्यावर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र स्पीडनं मिस केलं गेलंय, स्पीडनं बीट झालाय बॅट्समन छोट्या. इज द सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर. छोट्या वर्सेस नन्नू. यावेळेला फुल लाईनचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न सचिन खोडके यांचं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण तिथं आपल्याला पाहायला मिळेल आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल ते एस ए मुरबाड या संघाला. एकीकडे शहापूर तालुक्यातील दिग्गज नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, तर दुसरीकडे मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वाला महाराष्ट्राच्या पटलावर पोहोचवणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये हरेश वारगडे असेल, विलास वारगडे असेल, छोट्या असतील, जॉन्टे असेल किंवा मग एकीकडे आपण क्षितिज कंठे यांसारखी मोठमोठी नावं एका संघामध्ये समाविष्ट झालेली आहेत. आणि आज या धर्मवीर चषक सन 2022च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये आपलं नशीब आजमावतात. या षटकातला पुढचा चेंडू विलास, स्ट्राईकला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, लाजवाब गोलंदाजी. सूत्र आणि तंत्र कोणता अवलंबलं गेलं पहा. बॅट्समनच्या आक्रमणापासून वाचायचं असेल तर आपला चेंडू मात्र बॅट्समनच्या रडारपासून दूर ठेवा. त्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळली जाते या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज नन्नू याच्याकडनं. आणि आतापर्यंत 9 चेंडू झालेत आणि तब्बल 5 डॉट बॉल खेळले ते एस ए मुरबाड संघानं. यावेळेला निर्धाव चेंडूंची ही शृंखला संपेल का? चेंडू आहे हवेत, सचिन खोडके मात्र करतील चुकी आणि चेंडू निघून जाईल एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेनं एस ए मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 1-1-11 एकावर 1 11 धावा. संघर्ष करणं गरजेचं आहे. विजयासाठी अजूनही 56 धावांची गरज उरलेल्या मात्र 20 चेंडूंमध्ये. 20 चेंडू आणि 56 धावा. संघर्ष प्रत्येक चेंडू गणे कठीण होत चाललाय, मात्र प्रतिकार करणं गरजेचं आहे. कोशिश में कशिश है, पण ते फक्त बोलण्यापुरती नाही तर ते मात्र तुम्हाला करून दाखवावं लागेल. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, जाळं विणलं जात आहे, पण त्या जाळ्यामध्ये ती शिकार देखील सापडणं गरजेचं असेल. मित्रांनो, म्हणतात ना, नुसत्या संघर्ष शब्दाला महत्व नाहीये तर जीवनामध्ये संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे. जे योजलंय ते इच्छित सत्य साकार करा आणि त्यावर प्रयत्न करा. पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, फुल लाईनचा चेंडू होता, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि अवघ्या एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं तुर्तास तरी एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाच्या पक्षामध्ये दाखल झाली आहेत, कारण दुसऱ्या षटकातले 5 चेंडू झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 12. कौतुक करावं लागेल गोलंदाज नन्नू याचं, कारण खर्च केल्यात केवळ आणि केवळ 3 धावा. स्ट्राईकला असेल विलास. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. पुढे येऊन फुल टॉस घेतलाय आणि विलास वारगडे नावाची दहशत गोलंदाजांच्या मनामध्ये का आहे याचं उत्तर दिलंय. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडूला दाखवला आसमान, चेंडू निघून गेलाय सीमा पार. षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एस ए मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 18 एकावर 8 18 धावा. पहिलं षटक हाताळलं हेमंत सोकांडे यांनी आणि त्यामध्ये धावा खर्च केल्या 9. कर्णधारानं दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर पाचारित केलं, निमंत्रित केलं गोलंदाज नन्नू याला आणि पहिल्या 5 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. शेवटचा चेंडू थोडासा आपल्याला खराब पाहायला मिळाला आणि त्या खराब चेंडूचा खरपूस समाचार बॅट्समन विलास वारगडेनं घेतला आणि शेवटच्या चेंडूवर चेंडूला आसमान दाखवत एक षटकार प्राप्त केला. 18 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही विजयासाठी 18 चेंडू
आणि 49 धावांची गरज असेल, म्हणजेच 16.33च्या सरासरीने या धावा वसूल कराव्या लागतील. NP स्पोर्ट्स शहापूर संघ लगेच क्षेत्ररक्षण लावायचं, आपण टीम मीटिंग करणार नाही आहात. बॉलिंग मार्कवर कर्णधाराच्या माध्यमातून निमंत्रित केलं गेलंय शहापूर तालुक्यातला एक गुणवान अष्टपैलू खेळाडू मयूर दिनकर याला. 18 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांची गरज असेल. 16.33च्या या सरासरीनं धावा वसूल कराव्या लागतील एस ए मुरबाड संघाला. खऱ्या अर्थाने एस ए मुरबाड संघासाठी सगळ्यात महत्वाचं षटक कोणतं असेल तर षटक क्रमांक 3. यामध्ये तुम्हाला दबाव टाकावा लागेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्यात जर एस ए मुरबाड संघाला यश आलं ना तर निश्चितपणे ते NP स्पोर्ट्स शहापूर संघावर दबाव टाकू शकतात आणि या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतात. छोट्या वर्सेस मयूर दिनकर. फर्स्ट बॉल स्लो वन, संत गतीचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पडल्यानंतर सरळ दिशेनं कॅरी होतोय यष्टिरक्षक अजित फर्डेच्या हातात. मात्र छोट्याला या चेंडूवरचा ना वेग कळालाय, ना चेंडूचा टप्पा उमगलाय, ना चेंडूची लाईन रीड करता आली आहे. निर्धाव चेंडून सुरुवात झाली आहे. तुर्तास तरी एस ए मुरबाड संघावर दबाव कायम आहे. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला छोट्या. यावेळेला पुन्हा बॅकहँडचा वापर केला, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि जी पद्धत ज्यासाठी अवलंबली होती छोट्या नावाच्या विस्फोटक फलंदाजासाठी जाळं विणलं, त्या जाळ्यामध्ये तो सहज सापडताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव होता. निश्चितपणानं पहिल्या 2 षटकांमध्ये आलेलं अपयश धुवून काढण्यासाठी जर धावांचा संघर्ष करावा लागत असेल, झगडावं लागत असेल तर वेगळ्या प्रकारचं सायकोलॉजिकल प्रेशर प्रत्येकाच्या मनावर जाणवत असतं आणि त्याच दबावाखाली मग मात्र तुम्ही येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर चेंडूचा टप्पा न बघता, लेंथ न बघता, काही गोष्टी न बघता फक्त आक्रमण मोठा धावा, आक्रमण मोठा धावा याचा विचार करून तुम्ही मोठे फटके खेळण्यासाठी जाता आणि मग अशा चुका घडतात. पहिला झटका बसलाय एस ए मुरबाड संघाला. मयूर दिनकरला ज्यासाठी बोलावलं होतं ते काम मात्र त्यानं आपल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर केलंय. ब्रेकथ्रू मिळवून दिलाय आणि छोट्याला माघारी धाडलंय. छोट्याच्या माघारी झाल्यानंतर मैदानाच्या आत एस ए मुरबाड या संघाकडनं JP स्वीप शॉटचा बादशाह मानला जातो. मग लॉंग लेगचं रिझन असेल किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगचं रिझन असेल, यामध्ये स्ट्रॉंगेस्ट प्लेयर बॅट्समन म्हणून या खेळाडूची वर्णी लागली. या षटकाला पुढचा चेंडू, यावर पुन्हा चेंडूला आसमान दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण मयूर दिनकर कमालीची तंत्रशुद्धता आपल्या बॉलिंग मध्ये अवलंबताना पाहिलं होतं. स्वीप करण्याचा प्रयत्न केला जाईल, मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले जातील, परंतु त्यानुसार त्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. तुमच्या गोलंदाजीतली बेदकता लाजवाब पाहायला मिळते. या वेळेला पुन्हा अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मिस झाली आहे. खूपच बाहेर निघून गेला चेंडू आणि पंचमुन्ना पठाण वाईटच्या स्वरूपात गोलंदाजाला करतील दंडित. एका धावेनं एस ए मुरबाड या संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 1919. 1/9 19 धावा. या षटकातला पुढचा चेंडू वन्स अगेन मयूर. पुन्हा स्लो वन खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. हा दबाव आहे, हा धावसंख्येचा वाढणाऱ्या रिक्वायर्ड रन रेटचा दबाव आहे. हा दबाव आहे. एकेका चेंडूवर एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय ना, स्थिरावलेल्या धावफलकाचा दबाव आहे. या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केली जाईल परंतु नाही. क्षेत्ररक्षक हेमंत सुकांडे तिथे तत्पर आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. ते मात्र एस ए मुरबाड या संघाला. एका धावेने एस ए मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर 2020. 2/0 20 धावा. अजूनही विजयासाठी 47 धावांची गरज असेल येणाऱ्या पुढच्या 13 चेंडूंवर. 13 चेंडू आणि 47 धावा. फुल टॉस चेंडू बिरकवून दिला डीप स्क्वेअर लेगच्या रिझर मध्ये. क्षेत्ररक्षक करेल चुकी आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार. संघर्षाच्या प्रतिकाराला कुठेतरी आत्मविश्वासाचं वरदान प्राप्त करण्यासाठी हा चौकार उपयोगी पडेल का हे बघूया येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. तुर्तास 3 षटकांच्या समाप्तीनंतर एस ए मुरबाड या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 24-24. 2/4 24 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील 12 चेंडू 43 धावा. 12 चेंडू आणि 43 धावा. लक्ष मात्र कठीण आपल्याला दिसतंय, कारण 43 धावा जर तुम्हाला धावफलकावर जोडायच्या असतील 12 चेंडूंमध्ये तर प्रत्येक षटकामागे 21.50च्या धावांची सरासरी तुम्हाला राखावी लागेल. आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजीची लय आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाजानं पत्करलेली शरणागती पाहायला मिळते, ते मात्र कठीण वाटतंय. पंच टीम मीटिंग का करतायत NP स्पोर्ट्स शहापूर? NP स्पोर्ट्स शहापूर यावेळेला मात्र तुम्हाला पेनल्टीनं दंडित केलं जाईल.
प्रत्येक ओव्हर झाल्यावर आपण जर टीम मीटिंग करत असाल, प्रत्येक संघाला नियम सारखे आहेत. बारा चेंडू आणि 43 धाबा. आता मात्र सुजयजी सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल ती मात्र षटक क्रमांक 4. या चौथ्या षटकामध्ये जर गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं तर निश्चितपणे एस.ए. मुरबाड संघ पराभवाच्या छायेत दिसून येईल आणि फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं तर सामन्यामध्ये वेगळी रोमहर्षकता जाणवेल. बॉलिंग मार्कवर नन्नू ज्यानं हाताळलं होतं षटक क्रमांक 2, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसऱ्या क्रमांकाचं षटक ज्यामध्ये खर्च केल्या होत्या 9 धावा. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं. यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न, ऑफसिसच्या बाहेरची लाईन वारंवार बॅट्समनला हैराण केलं जात आहे, बंबेरी उडवली जाते. त्रेदा तिरपीट पाहायला मिळते एनपी स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांसमोर एस.ए. मुरबाड संघाच्या फलंदाजांना धावा उभारताना. आणि हेच या खऱ्या अर्थानं आतापर्यंत बॅकफुटवर राहण्याचं कारण आहे. मोठे फटके येत नाहीयेत, गोलंदाजांच्या विरुद्ध प्रतिकार करता येत नाहीये. या वेळेला फुलरलेनचा चेंडू बिरकावून दिला ऑन साइडला. हेमंत सोकांडे तिथं मात्र तैनात अलॉंग दी कार्पेट. चेंडू करेल ट्रॅव्हल, अवघ्या एका धावेवर बांधावं लागेल समाधान. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती मात्र 25 धावा आणि विजयासाठी 10 चेंडू 42 धावांची गरज. या 4 चेंडूवर मात्र मोठे फटके खेळावे लागतील. एस.ए. मुरबाड संघ स्टेप आउट केलं गेलं. चेंडू फुल टॉस होता, भिरकवण्याचा प्रयत्न झाला आणि परिणाम स्वरूपी अवघी 1 धाव यावेळेला संघाच्या धाव खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली 26. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील त्या मात्र 9 चेंडू आणि 41 धावा. 9 चेंडू आणि 41 धावा. प्रत्येक चेंडू गणिक या मॅचवर आपली मजबूत पकड केली जाते एनपी स्पोर्ट शहापूर संघाकडनं. यावेळेला थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळत होता. साईडला फटका खेळला गेला अलॉंग दी कार्पेट. आणि बॉडी लँग्वेज जर आपण एस.ए. मुरबाड संघाची पाहिली तर निश्चितपणानं यावेळेला त्यांनी पराभव स्वीकारल्यागत मैदानाच्या आतमधला त्यांचा वावर आहे. सकारात्मक ऊर्जेचं वातावरण तयार करण्यामध्ये एस.ए. मुरबाड संघाचे फलंदाज मात्र निष्काम राहिलेत आणि त्याचाच निष्क्रिय राहिलेत आणि त्याचाच परिपाक आपल्याला सध्या तरी तुर्तास अपयशाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसून येईल. जप आउट केला, प्रहार करण्याचा प्रयत्न. ला जवाब बॉलिंग नन्नू याची. रुपेश नावाचा हा गोलंदाज यावेळेला खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींवर मोहर उमटवण्याचं काम करतोय. प्रत्येक वेळेला जणू काही फलंदाजाचा माइंडसेट रीड केला जातोय. प्रत्येक वेळेला त्याच्या मनातल्या गोष्टी हेरून त्याच्या विपक्ष चालली जाते. यावेळेला लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, आपण ऑनस्क्रीन बघू शकता रिलीज करतानाची त्याची ऍक्शन, परंतु वाईड चेंडू निघून गेलाय आणि वाईड +1 अशा एकूण 2 धावा. संघाची धावसंख्या झाली आहे 29-29. 29 धावा आणि विजयासाठी अजूनही आवश्यक असतील ते मात्र 38 धावा. या षटकाचा पुढचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 7 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज. 7 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज एस.ए. मुरबाड या संघाला विजय होण्यासाठी. पुन्हा बॉलिंग मार्कवर नन्नू. संघाचे संघमालक एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाचे संघमालक निलेश पाटोळे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काहीतरी वेगळं सांगून जात आहे. निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता झाली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 29 धावा आणि आता मात्र विजयासाठी एस.ए. मुरबाड संघाला आवश्यक असतील 6 चेंडू आणि 38 धावा. 6 चेंडू आणि 38 धावांची गरज. महाकठीण लक्ष्य आहे, जणू काही विजयावर मोहर उमटवली गेली आहे या 4थ्या क्रमांकाच्या षटकामध्ये एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघानं. आणि एस.ए. मुरबाड सारख्या दिग्गज संघाला यावेळेला संघर्षाचा प्रतिकार करण्याची संधी देखील एनपी स्पोर्ट्स शहापूर संघानं उपलब्ध करून दिली नाही आहे. यापुढील होणारा सामना राजे बॉईज विपक्ष पुणे संघ. राजे बॉईज संघानं नाणेफेकीचा कौल विजयी होऊन पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि पुणे संघाला मात्र पहिल्यांदा फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. फर्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. बॉलर शॉर्ट लेन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि या पहिल्या चेंडूवर स्वागत केलं गेलंय. भरत याचं पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलं. आता विजयासाठी 5 चेंडू आणि 32 धावा.
निश्चितपणानं एक वेगळ्या प्रकारची निश्चिंतता, एक वेगळ्या प्रकारचं रिलॅक्सेशन जाणवत असेल ते NP स्पोर्ट्स शहापूर या संघाला. पहिल्या डावामध्ये लाजवाब आक्रमक तुफानी फलंदाजी झाली आणि कौतुक करावं लागेल अजित फरडे यांचं. ज्या पद्धतीनं या सामन्याच्या डावाला आकार दिला, एक हाती खिंड लढवली, 38 धावांची वैयक्तिक खेळी साकार झाली आणि त्यावर स्वार होऊन कुठेतरी धावसंख्या जी इकॉनॉमिकल वाटत होती, बॉलिंग जी इकॉनॉमिकल वाटत होती, तिच्या अक्षरशः चिंधळ्या उडवल्या गेल्या. पुन्हा आखो टप्प्याचा चेंडू, बॅट्समन जयेश JP थांबण्याचं नाव घेणार नाहीये. शेवटच्या क्षणाला संघर्षाचा कडवा प्रतिकार, प्रतिहल्ला चालू आहे आणि आक्रमणावर आक्रमणाची धुरा यावेळेला सांभाळली आहे ती JP यानं. बॅक टू बॅक 2-6 बॅट्समन JPच्या माध्यमातून. समीकरण बदललं जाईल. 4 चेंडू आणि विजयाकरता 26 धावांची गरज असेल. 4 चेंडू आणि 26 धावा. जणू काही गोलंदाज भरत यावेळेला विचार करतोय 6 बॉल 6 गेले तरी आम्ही जिंकणार आहोत. पण या पद्धतीचा विजय निश्चितपणानं कोणताच संघ स्वीकारू शकणार नाही. बॉलिंग मध्ये बदल करावा लागेल तुम्हाला, मात्र आपला लाईन आणि लेंथ वर विचार करावा लागेल. या षटकातला तिसरा चेंडू, यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. JP याची बॅट नेहमी आक्रमणासाठी आसुसलेली असते आणि त्या बॅटला शांत ठेवणं ही म्हणजे तारेवरची कसरती गोलंदाजांसाठी आखलेली असते आणि त्याचं काम यावेळेला तिसऱ्या चेंडूमध्ये डॉट बॉल. 3 चेंडू विजयासाठी 26 धावा. या विजयावर जणू काही शिक्कामोर्तब केलाय. आता फक्त औपचारिक मोहर उमटण्याची गरज आहे. यावेळेला फ्रॉम बॉडी खेळवण्याचा प्रयत्न झाला, लिव्ह केला, वेल लिव्ह म्हणता येईल आणि परिणाम स्वरूपी वाईट बॉल. 3 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज. SM मुरबाड आणि NP स्पोर्ट्स शहापूर एक चांगलं रंगलेलं द्वंद्व आपल्याला या पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्यात पाहायला मिळत आहे. पुन्हा एक वार बॉलिंग मार्कवर बरंच सज्ज होईल. शेवटच्या क्षणाला विजयाच्या दिशेनं गदी उंबरठ्यावर आलेलं असताना विजयाला कवेत घेण्यासाठी मग मात्र तुम्हाला या चुका करणं गरजेचं नाही आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला, कोणत्याही प्रकारची धाव नाही. डॉट बॉल. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि विजयासाठी 25 धावांची गरज असेल. हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक सन 2022 28वे हे पर्व आणि 28व्या पर्वामध्ये अनेक दिग्गज संघ, त्या संघातील अनेक दिग्गज खेळाडू ज्यांनी ग्रामीण क्रिकेटला खऱ्या अर्थानं उंचीवर नेलं त्यांना आपण खेळताना दिसून आलं, बघायला मिळालेत. आणि या वेळेला फलंदाज जयेश आपल्या सामर्थ्याची कल्पना देतोय. पण म्हणतात ना, तडपड आणि धडपड ही देखील वेळेवर होणं गरजेचं असतं. वराती मागून घोडा आला, त्या घोड्याला काही अर्थ नाहीये, ना मान आहे ना सन्मान आहे. यावेळेला आपल्या हातून सगळी वेळ निघून गेली आणि त्यानंतरचा संघर्ष निश्चितपणानं संघासाठी काहीही उपयोगाचा नसणार आहे. या षटकातला पुढचा चेंडू, पुन्हा एकदा JP चेंडूला मात्र केलाय लिंबू, कारण चेंडू निघून गेलाय सीमा पार. पुन्हा एक वार षटकार. खराब गोलंदाजी शेवटच्या षटकात भरत याची तब्बल 4 षटकार या षटकामध्ये खेचले गेले ते JPच्या माध्यमातून आणि परिणाम स्वरूप पराभूत तर झाले नाही आहेत, परंतु फरक मात्र कमी झालाय. विजयी होण्याचा बहुमान या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये प्राप्त झालाय तो निलेश पाटोळे यांच्या मालकी.